तर मतदानाचा टक्का वाढावा याच्यासाठी अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबवले जात आहेत। तिकडे पुण्यामध्ये देखील महिलांचा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने सखी मतदान केंद्राची उभारणी केलेली आहे। या केंद्रावर महिलांसाठी विशेष मतदान कक्ष तयार करण्यात आला असून मतदान करून येणाऱ्या महिलांचे स्वागतही केले जाते। विशेष म्हणजे संपूर्ण केंद्राचं कामकाज कर्मचारी व अधिकारी सर्वच महिला सांभाळतायत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। पुणे जिल्ह्यातील जे मतदार केंद्र आहे त्या मतदार केंद्रातील तालुका स्तरावर सखी मतदान केंद्र जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी जो मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी फक्त महिलांसाठीच हा कक्ष बनवण्यात आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहताय की भोर नगर परिषदेने या ठिकाणी सखी मतदान केंद्र बनवलेलं आहे आणि त्या केंद्राला पूर्णपणे आता या ठिकाणी गुलाबी कलर देऊन या ठिकाणी सजावट केलेली आहे। एवढंच नाही, जे मतदान करून ज्या महिला येतात त्यांना या ठिकाणी फूल देऊन त्यांचं स्वागत केलं जातं। मतदानाचा टक्का जो आहे तो वाढवण्यासाठी या ठिकाणी वेगळा उपक्रम जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काय हा उपक्रम आहे? खरं तर पिंक साडी, पिंक कलरचा कक्ष आणि पिंक कलरच्या महिला या ठिकाणी मतदानाला येतात। नमस्कार सर, भोर नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये आपण जे हे सखी मतदान केंद्र स्थापन केलेलं आहे याचा मूळ उद्देश जो आहे तो महिलांचं मतदान वाढावं आणि त्यासाठी आपण जी ही थीम हे केलेली आहे, म्हणजे आम्हाला जे पूर्ण जो स्टाफ आहे तो आजचा बाहेरचा आमचा सगळा स्टाफ जो आहे तो पिंकमध्ये आहे आणि आम्ही सर्व पिंक म्हणजे महिलांचं प्रतिनिधित्व करतोय आणि महिलांचं मतदान चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त व्हावं यासाठी हा कक्ष आपण स्थापन केले। महिलांची उपस्थिती चांगली दिसते सकाळपासून आणि महिलांमध्ये पण आनंदाचं वातावरण आहे की 50% जे आरक्षण आहे त्याचा नक्कीच फायदा ते घेत आहेत। तुम्ही या ठिकाणी मतदान केलं, कसं वाटलं तुम्हाला आणि वेगळं विशेष कक्ष तुमच्यासाठी होतं? चांगलं वाटलं इथं आल्यानंतर त्यांनी स्वागत केलं, त्यांनी सेवा पण चांगल्या दिल्या, आलेल्या लोकांना ते मदत करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडपूरसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।